राज्य भर में जहां श्री कृष्ण जन्माष्टमी की धूम मची हुई है, वहीं धुले में शरद पवार गुट की एनसीपी को विपक्ष पर वार का मौका मिला है। एनसीपी ने महायुति के काले मकसद की दही हांडी लगाकर सरकार के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। आज धुले में एनसीपी की ओर से महागठबंधन के काले कारनामों की दही हांडी फोड़ी गई। राज्य में पिछले कुछ समय से महिलाओं पर हो रहे अत्याचार, दिन ब दिन बढ़ती बेरोजगारी, राज्य से बाहर जाते उद्योग, हिंदू मुस्लिम तनाव जैसे कई मुद्दों को राज्य सरकार के काले कारनामे करार देते हुए यह दही हांडी आयोजित की गई। इस मौके पर एनसीपी पदाधिकारियों ने राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिकात्मक दहीहंडीचं या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे। आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत। या राज्यातले तरुण दररोजच्या दररोज बेरोजगार होत चाललाय। या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान रचलं जात आहे। या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय। या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत। भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करताय। हे सर्व काळे कारनामे जे भाजपचे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय।